नाशिकच्या TCS कंपनीमधल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणी बजरंग दल हे चांगलेच आक्रमक झालंय आणि नाशिकमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बजरंग दलानं आंदोलन देखील सुरू केलंय। दुसरीकडे मुंबईमधल्या वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर देखील बजरंग दलाच्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नाशिक आणि मुंबई अशा दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये बजरंग दल सध्या आंदोलन करत आहे। नाशिकमधील जी विकृत मानसिकतेचे लोकांनी TCS मध्ये धर्मांतरणासाठी जो दबाव टाकला आहे, लैंगिक शोषण केलं, आर्थिक शोषण केलंय, आमच्या देवा धर्माचा अपमान केलेला आहे, अशांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे। बुलडोजर चाललं पाहिजे त्यांच्या घरावरती आणि त्यांचे जे काही नातेवाईक कोर्टामध्ये जाऊन सांगताय असं काही घडलेलं नाहीये। यांनी हा नालायकपणा केला नाही तर हे रिकामे कामं आम्ही कशाला करणार आहे। आम्ही आमच्या स्तरावरती मातृशक्ती दुर्गाबाईंनी बजरंग दलाच्या मदतीने वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये जाऊन भविष्यात तपास करणार आहोत। ज्या ठिकाणी आम्हाला या विषयावर कठोर कारवाई झाली पाहिजे। या पद्धतीने जो जिहादी मानसिकतेची जी वृत्ती आहे याला ठेचण्यासाठी देशभरातून केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या यांनी या मानसिकतेमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यांना जे शासन आहे अशा पद्धतीने शासन केलं पाहिजे की इथून पुढे ना येणाऱ्या सगळ्या ज्या यांच्या पिढ्या आहेत यांच्यासाठी एक चांगला बेंचमार्क सेट करण्याचं काम सरकारने आता केलं पाहिजे, असं आमचा विचार आहे। सर्वात पहिल्यांदा ही जी मानसिकता तयार होते, कोणाचंही मतपरिवर्तन मन तयार जे होतं हे व्हायला शिक्षण पद्धती कारणीभूत असते आणि शिक्षण पद्धती एका दिवसात बदलत नाही, 15 ते 20 वर्ष त्याला लागतात। आणि जिहादी मानसिकता जी तयार झाली ती आज तयार झालेली नाही, 15-20 वर्षापासून तयार झालेली आहे। मुळात शिक्षण पद्धतीमध्ये बदल आणि सर्व धर्म समभाव पोषक शिक्षण पद्धती लागू व्हायला पाहिजे। आपले शिवाजी महाराज असतील, प्रभू रामचंद्र असतील, प्रभू श्रीकृष्ण असतील, यांचं रामायण महाभारत यांचं चरित्र विदेशात अभ्यासलं जातं, पण यांच्या मदरसेमध्ये अभ्यासलं जात नाही। ते अभ्यासलं म्हणजे त्यांना हे मिळेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।